जे पिकतं ते विकत बसण्यापेक्षा जे विकतं ते पिकवायचं हा अलीकडच्या 10 वर्षातला शेतकऱ्यांचा देखील ट्रेंड आहे. आणि त्यामुळंच शेतीमध्ये नवीन नवीन काय येते आणि ग्राहकांना नेमकी पसंत काय आहे हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात दरवर्षी जे कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं त्यामध्ये असंच नवं तंत्रज्ञान पाहायला मिळतं. यावर्षी देखील जे नवं आहे ते अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत याच्या आधी. आत्ता मी आलेलो आहे पुन्हा एकदा कृषी विज्ञान केंद्रामध्ये. माझ्याबरोबर आहेत तज्ज्ञ संतोष करंजे सर. सर, आम्ही हे सूर्यफूल पाहतो आहोत आणि आम्हाला थोडंसं वेगळं वाटतंय, नेमकं काय आहे? निश्चित आपण फुल पिकांमधले बरेचसे पर्याय शोधत असतो. जसं आपल्याला शेवंती माहिती आहे, झेंडू माहिती आहे, निशिगंध माहिती आहे. पण मोठे-मोठे बुके बनवले जातात जे मोठ्या मोठ्या कंपनीचे असतात किंवा मोठ्या मोठ्या शोचे बुके असतात किंवा आपण डेकोरेट करणारे जे वॉल असतात त्याच्यावर अशा प्रकारचे हाय व्हॅल्यू हे सनफ्लावर लावले जातात. तर ह्याला शोभिवंत सनफ्लावर म्हणतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर बघा, एका झाडाला किमान 3-4 काही ठिकाणी 8-10 पण फुलं दिसत आहेत. तर या फुलाची दांडी एवढी लांब आपण धरून पुढचं फुल जे आहे ते बुकेमध्ये वापरतो. म्हणजे हे उत्पादनापेक्षा शोभिवंत आहे. शोभिवंत आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेला तर 1 एकरामध्ये किमान आपण 20 ते 25 हजार रोपं बसवतो या पद्धतीने. एका जी दांडी आहे त्याला 25 रुपये रेट मिळतो. म्हणजे 25,000 गुणिले 25 जरी तुम्हाला फुलं मिळाली तरी 2.25 लाखापर्यंत उत्पादन निघतंय. या व्यतिरिक्त ह्याच्यात अजून सेकंडरी ब्रँचेस आहेत, ते पण आपल्याला फायद्यातले ठरणार आहेत. किती महिन्याचं पीक आहे हे? फक्त 60 दिवसाचं आहे. आणि हे जे सगळे दिसतात तुम्हाला सूर्यफुलं, पिवळं आहे परंतु लाल रंगाचं पण आहे, त्याच्यानंतर व्हेरिगेटेड कलरचं आहे. आणि हे साधारण जरबेरासारखे वाटतात. जरबेरा जसं फुल आहे त्याच्यापेक्षा मोठं आणि टिकायला 15 दिवस त्या बुकेमध्ये टिकतात. 15 दिवस हां. आता हे सगळे जर्मनी आणि जपान ह्या 2 देशातनं आपण इम्पोर्ट केलेले सगळे पिकं आहेत. म्हणजे नुसतं सूर्यफुलच नाही तर बाकीचे पण माझ्या असंख्य इथं फुलांचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे जे बुकेमध्ये चालणारे इतर पिकं आहेत पर्याय, की ज्याच्यामध्ये झिनिया आहे, गजनिया आहे, रूटबेकिया आहे, असे वेगळे बाकीचे पण प्रकार आहेत की जे आपण कधी पाहिले नाहीत. तर हे कट फ्लावरचे प्रकार तुम्हाला जर पाहिजे असेल तर कृषकमध्ये 16 ते 20 जानेवारीला तुम्हाला इथं पाहायला मिळणारच आहे बारामतीमध्ये. एका एकरामध्ये किती अशी प्रकारची फुलं येऊ शकतात, झाडं म्हणजे ज्याला आपण लागवडीत म्हणतो, आणि त्याला किती खर्च येऊ शकतो? आता 1 एकरामध्ये याचं जर सूर्यफुलाचा विचार केला तर 25,000 आपण रोपं बसतात. आणि खर्चाच्या बाबतीत जर झालं तर बियाण्याचा खर्च हा आपण कंपनीला ज्यावेळेला भेटणार त्यावेळी सांगितला जाईलच. पण साधारणपणे 7,000 रुपये तुम्हाला बियाण्याचा खर्च येईल आणि प्रत्येक व्हरायटीनुसार तो बदलतोय. रोपं काळात हे लावलं पाहिजे? याला सीझन नाही. सूर्यफूल हे तिन्ही हंगामामध्ये येतं. फक्त पीक ज्यावेळी फुलारत असतं त्यावेळी त्याला जास्त पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे जूनला लावला तो ऑगस्टला निघून जाईल आणि ऑगस्टला लावलेला तो ऑक्टोबरमध्ये येईल. असं 2 महिन्याच्या गॅपनं आपल्याला लावता येतं. आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं जास्त टेम्परेचर आहे, म्हणजे एप्रिल मे या दरम्यान लावायचं नाही. जानेवारीत लावलं चालेल, फेब्रुवारीपर्यंत चालेल. पण त्याच्यापेक्षा उशिरा लावलं तर ह्याच्यामध्ये थोडासा वाढीवर आणि त्याच्या क्वालिटीवर परिणाम होतो. ह्याला बाजारपेठ कशी उपलब्ध होते? बाजारपेठला बिलकुल अडचण नाही आहे. प्रत्येक शहरामध्ये म्हणजे पुणेसारखं शहर किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये सर्वत्र हे लागतात. जिथं बुके लागतात तिथं हे सगळं लागतं. जिथं झेंडू जातो तिथं हा पण जातो. आणि ह्याला उलट डिमांड जास्त आहे. ज्याला माहिती तो याला ॲडव्हान्स बुकिंग करून घेत असतो. त्याला मागणी हा विषय नाहीच आहे. पण आपल्याकडे हे फुलं अगदी रेअर मिळतात. जे 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा मोठे जे कार्यक्रम असतात त्याच्यासाठीच हे वापरले जातात. तसं पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं तर याचे भावामध्ये चेंज म्हणजे चढउतार येऊ शकतात का? आता डिमांड तशी आपल्याकडे खूप आहे आणि बियाण्याची उपलब्धता पण त्याप्रमाणे त्या कंपनीच्या सप्लाय चेनवर पण अवलंबून आहे. हे तुमचे नक्कीच आहे की सप्लाय वाढला की रेट हा डाऊनच होतो. पण तरी 15 रुपयाच्या खाली एक दांडीला हा रेट मिळणार नाही. जरबेरासारखं ह्याला रोपाला दर मिळेल. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की यावर्षी कृषी विज्ञान केंद्रानं अशा स्वरूपाच्या नव्या पद्धती अवलंबलेल्या आहेत. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर सूर्यफूल आपण घेतलं तर सूर्यफुलाचं फक्त उत्पादन मिळेल, परंतु अशा स्वरूपाचं शोभिवंत सूर्यफूल दिसायलाही शेतकऱ्याला सूर्यफूल उत्पादन केल्यासारखं वाटेल, पण त्याहीपेक्षा जास्त पैसे मिळू शकतील. आणि हीच खरं तर धारणा आहे आणि हिंदमत तंत्रज्ञान आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं वर्ष गृहीत धरून कृषी विज्ञान केंद्राने यावर्षी हे कृषी परिषद भरवलं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन कमी कालावधीत
अधिक नफ्याची शेती कशी करता येईल, अधिक उत्पादनाची शेती कशी करता येईल, यासाठीचा हा प्रपंच आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या सूर्यफुलाची, शोभून सूर्यफुलाची शेती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्ही ज्यावेळी इथे याल त्यावेळी तुम्हाला हे नक्की पाहायला मिळेल.